नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. 29 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात आपत्कालीन मॉकड्रिल तालीम आयोजित करण्यात आली होती. या तालिमीमध्ये कळवा पोलीस स्टेशन, अग्निशामक दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, टोरंट पॉवर, महानगरपालिकेची रुग्णवाहिका यांचा सहभाग होता. ठिकाण होते ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ गोलाई नगर, कळवा. मॉकड्रिलच्या अनुसार दरड कोसळणे, काही लोक मलब्याखाली अडकले आहेत अशी माहिती मिळाल्यावरती सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. कळवा पोलीस स्थानकाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी मलब्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली. मॉकड्रिल दरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व पथकांनी नियोजित पद्धतीने आणि समन्वयाने कार्य केले. सकाळी 11:30 वाजता हा मॉकड्रिल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. ही ठाणे महानगरपालिका आणि कळवा पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालिमीमुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा प्रत्यक्ष या ठिकाणी आढावा घेण्यात आला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. देवघरात साफसफाई करताना 75 वर्षीय आजोबा स्टूलवरून पडले. त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काहीतरी घुसल्याने जखम झाली. ती जखम भरल्यानंतरही 4 महिने झाल्यावरती पाय दुखणे आणि सुजणे सुरू राहिल्याने डॉक्टरांनी MRI केल्यावरती तळव्यात लोखंडी पट्टीसारखे काहीतरी असल्याचे समोर आले. मंगळवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावरती आजोबांच्या पायाच्या तळव्यातून लोखंडी पट्टी नव्हे तर चक्क 3.5 सेंटीमीटरची विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली. मुलुंड पश्चिम येथे राहणारे हे आजोबा 4 महिन्यापूर्वी घरातील देवघराची साफसफाई करत होते. साफसफाई करताना वस्तू इकडे तिकडे पसरल्या होत्या. याच दरम्यान अचानक ते स्टूलवरून खाली पडले. त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काहीतरी घुसल्याचे त्यांनी सांगितले आणि पायाला जखम देखील झाली होती. ही जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर देखील पाय दुखत होता. तसेच पायातून पाणी येत असल्याने त्यांनी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. दुखणे आणि सूज कशी येते हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या पायाचा पहिला MRI काढला. त्यावेळी तो नॉर्मल आला, पण पुन्हा दुसऱ्यांदा MRI काढल्यानंतर काहीतरी असल्याचं त्यामध्ये स्पष्ट झालं असून म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या 75 वर्षीय आजोबांवरती शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास अर्धा तास शस्त्रक्रिया चालली. या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये आजोबांच्या पायाच्या तळव्या पायातून
ती वस्तू बाहेर काढल्यावरती ती लोखंडी पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. हे आपल्याकडे 75 वर्षाचे आजोबा 3 दिवसापूर्वी आपल्याकडे ॲडमिट झाले. जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारली, त्यांना पायाचा त्रास होता, चालण्यासाठी त्रास होत होता. तर हिस्ट्री विचारली, त्यांनी सांगितलं की चालताना त्रास होतो, परंतु काही एव्हिडन्सच नव्हते. तर आम्ही त्याचं MRI केला होता. MRIमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी काहीतरी मध्ये आहे असं दिसलं होतं. तर एक्झॅक्टली काय ते कळत नव्हतं आणि त्यांनी प्रायव्हेटमध्ये दाखवलं होतं. प्रायव्हेटमध्ये बराच खर्च केले, ह्या गोष्टी त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांना कोणातरी सिव्हिलबद्दल सांगितलं होतं की बाबा सिव्हिलला जा, सिव्हिलला चांगली ट्रीटमेंट होईल. तिकडे आले, अप्रोच झाले आणि आम्ही बघितलं तर विषय जरा थोडा कॉम्प्लिकेटेड वाटत होता, कारण हा बोनमध्ये आहे का किंवा पायाला दुसरं काही आहे का याचा. तर ते केल्यानंतर आणि बाहेरनं जखम वगैरे काही नव्हती. तर जेव्हा हे ऑपरेशन केलं तर खरोखर जे सर्जन आहेत, डॉक्टर विलास साळवेने ऑपरेट केलं, ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते एकदम मांसामध्ये आणि ते फॅटमध्ये सगळी पॅक झालेली विठ्ठलाची जवळपास 4 सेंटीमीटरची मूर्ती होती पायामध्ये आणि ती करण्यात आम्ही सक्सेसफुली ती बाहेर काढली. पण ते शॉक होतं. नंतर हिस्ट्री विचारून त्यांनी सांगितलं की एक 4 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील. मला वाटतं की एकंदरीत आता जर बघितलं तर 4 महिने नाही, याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील. ते कुठनं तरी काम करत असताना एक फ्लोअरनं खाली पडले होते. त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या पायात गेली असावी आणि ती जखम तिथे झाली होती. ती जखम अँटीबायोटिक घेतल्यानंतर किंवा ते ट्रीटमेंट केलं तर जखम भरली गेली, परंतु मूर्ती पायातच राहिली. ही त्यांच्या लक्षातही नाही आलं, ना डॉक्टर ज्याने ट्रीटमेंट केली त्यांच्या लक्षात, ना आजोबांच्या लक्षात आलं. आणि तसे ते हे जखम बरी झाल्यामुळे ते निजाळ झाले होते, परंतु चालताना त्रास होतच होता त्यांना. म्हणून त्यांनी मग बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं. एक्झॅक्ट कॉज कळत नव्हतं की काय आहे, कारण तेव्हा त्यांना वाटलं तर फक्त चामडी फाटली गेली ते पडल्यानंतर, परंतु ती पडल्यानंतर ती मूर्तीमध्ये गेलं असावी, कारण दुसरं तसं काही कारण नाही. आणि ती मूर्ती बऱ्याच दिवसापासून पायात आहे आणि त्याच्यामुळे ती एवढी पॅकेज झाली होती. त्याच्यामुळे काढणंही थोडंसं डिफिकल्ट, जवळपास पाऊण तास या सर्जरीला लागला. आमचे 4-5 डॉक्टरची टीम, डॉक्टर साळवे, त्यांच्याकडचे बाकी ज्युनियर डॉक्टर, अनस्टेशिस्ट डॉक्टर, यांनी सगळ्या गोष्टी, आणि ती सक्सेसफुली मूर्ती काढली. आणि आता बाबा आमच्याकडे ॲडमिटच आहेत. ते अतिशय चांगले आहेत आणि बरे झाल्यानंतर आम्ही त्यांना लवकरच डिस्चार्ज करू. ते इन्फेक्शन झालं असं त्याच्यानंतर त्यांना तेव्हा ते पू वगैरे आलं असतं, परंतु काय झालं त्यावेळेस त्यांनी अँटीबायोटिक घेतलं आणि आपण कदाचित आपण बोन फ्रॅक्चर वगैरे झालं तर इम्प्लांट वगैरे टाकतो, मेटलचे काही रॉड टाकतो आपण, त्याप्रमाणे आपल्या बॉडीला काही काही सवय होऊन जाते. नॉन इनेट्रंट मेटल जर असेल तर कदाचित त्याच्यामुळे त्या काळात त्याचं इन्फेक्शन अँटीबायोटिक दिल्यामुळे आणि ते जखम भरल्यानं ते इन्फेक्शन कमी झालं. आताच्या घडीला कुठलंही इन्फेक्शन नव्हती. मूर्ती म्हणजे बिलकुल प्रॉपरली सेफ ठिकाणी पायामध्येच होती, म्हणजे त्याला कुठलंही इन्फेक्शन नाही किंवा कुठलाही त्याला प्रॉब्लेम वाटला नव्हता. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणीसाठ्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित यंत्रणा यांनी आगाऊ सूचना देणाऱ्या 6 सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणं शक्य होणार आहे. ठाणा कॉलेज, वृंदावन, त्याचबरोबर पंपिंग स्टेशन, साकेत पाईपलाईन, मुंब्रा स्मशानभूमी, हिरानंदानी इस्टेट आणि गायमुख वॉटरफ्रंट या 6 ठिकाणी हे स्वयंचलित सेन्सर काही वर्षापासून कार्यरत आहेत. त्याचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामध्ये करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या वातावरण बदल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेने हा कृती आराखडा तयार केला आहे. पावसाळा पूर्व आढावा बैठकीमध्ये या सेन्सर्सच्या स्थितीची चर्चा झाली होती. पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना या सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये सूचना दिली जाते. त्यानुसार मग संबंधित विभाग, प्रभाग समिती, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी तातडीने संदेश पाठवले जातात. त्यामुळे पूरस्थिती, पाणी साठणे इत्यादींचा सामना करणं यंत्रणेला शक्य होतंय. अतिवृष्टीच्या काळात सकत भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्यातला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव इत्यादीमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असते. काही प्रसंगामध्ये जीवितहानी होण्याची भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूरसदृश्य स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याच्या कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाले सफाईची कामं वेगाने सुरू आहेत. ही कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी झालेल्या पाहणी दौऱ्यात प्रथम आनंदनगर येथील नालेसफाईचं काम आयुक्त राव यांनी पाहिले. या नाल्याचा काही भाग मुंबई महानगरपालिका हद्दीत आहे. त्याच्याशी समन्वय साधून येथील सफाईचं काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याच्या सफाईचं काम आयुक्त यांनी पाहिले. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावरती गाळ काढण्यात आला आहे. रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणं आव्हानात्मक असले तरी ते काम व्यवस्थित केले जावे अशी सूचना यावेळी आयुक्त राव यांनी दिली. त्यानंतर वर्तकनगर येथील दोस्ती शेजारील नाला, महात्मा फुले नगर येथील नाला आणि कोरम मॉल लगतचा नाला यांची पाहणी आयुक्त राव यांनी केली. कोरम मॉल लगतच्या नाल्याचा मोठा भाग पूर्ण द्रुतगती महामार्ग येथे जोडला जातो. तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोरडे, उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास डोले, शुभांगी केसवानी इत्यादी अधिकारी उपस्थित होते. महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली. या प्रसंगी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत, सरचिटणीस रवींद्र पालव, महिला अध्यक्ष वनिताताई गोतपगार, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश मेहरोल, विजय देशमुख, मिलिंद डिचवलकर, विधानसभा अध्यक्ष अजय सकपाळ, प्रभाग अध्यक्ष समीर शेख, दिनेश सोनकांबळे, सुपून मेहरा, उमर शेख, शेहबाज चेऊलकर, विजय धुमाळ आणि इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. तर फोटोच जाळायचा होता, पुतळाच त्यांचा जाळायचा होता. जे कृत्य त्यांनी आज महाड येथील 14 तळे इथे, मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं. मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत. हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे. त्यांच्यावर महाड येथील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा, ते व त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये झाला पाहिजे. त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण नाट्य संमेलनासारखे नाटकी आमदार आहेत, ते नाटक करायला गेले म्हणजे खालती डोकं वरती पाय, तसं जितेंद्र आव्हाडची परिस्थिती झालेली आहे. आणि तुम्ही जे नाटकी आंदोलन करा गेले आणि त्या नाटकमध्ये ते सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे. परांजपे साहेबांनी जसं सांगितलं, आम्ही तातडीने महाड इथे रायगड एसपींना फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. असा अपमान सहन करणार नाही. म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तुम्ही विसर पडलाय तर कोणाचा फोटो पाडतायत, काय पाडतायत, म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुर्मी आहे ते दिसते आपल्याला. म्हणून महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचं आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं. म्हणजे फक्त त्या जीवावर खोटं आणि खोटंच म्हणणं आहे त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे. म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असं अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि जेवढे फोटोमध्ये सर्व ठाणेतून घेऊन गेलेली लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे.
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या, चातुर्वर्ण्याला जन्म घालणाऱ्या, समाजाच्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसरकर शिक्षण मंत्री यांनी केले. त्याच्या विरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे, जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं, तिथे हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं. त्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता. आम्ही मुळीच मुद्दामून केलं नाही. रागाच्या भरात, मनुस्मृतीवरतील रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतो. मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन, नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो. आणि खरोखरच मला वाईट वाटतं, कारण का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे. मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जय भीम शिवाय भाषण संपत नाही. मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही. मला कधीही काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना. त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्यांचा फोटो फाडला गेले की नाही हे मला माहित नाही. तरीही जे काय झालं असेल अत्यंत वेदनादायी आहे. त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे, मी मागतोय आणि माफी मागत राहील. माझ्या हातनं चूक झालेली आहे. त्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे, त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. म्हणजे राजकारण करतायत, दुर्दैवाने ते मनूबद्दल बोलतच नाहीत. त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे, डॉक्टर बाबासाहेबांबद्दल तेच दिसून माझ्या हातनं हे घडलं ती चुकच आहे. पण मी बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी महाडला आलो होतो. मनुस्मृती जाळली आम्ही, ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते केलं आम्ही. त्याच्यात करता 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 एक चूक झाली. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एरर इज दाय नेम ह्युमन. म्हणजे चूक हे मानवी जीवनाचं लक्षण आहे. मी चूकच करणार नाही तर मी देव. माझ्यातून चूक झाली, त्याबद्दल मी मनापासून क्षमा मागितलेली. आता ज्यांना राजकारण करायचं असेल त्याला करू द्या, त्याच्यात मला काही फरक पडत नाही. तुम्ही मला मनुस्मृती जाळण्यापासून रोखू शकत नाही. पुढच्या आठवड्यात परत एकदा मनुस्मृती जाळली जाईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.